जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये सध्या अनेक उमेदवारांनी या ठिकाणी सध्या आता अर्ज भरले होते, परंतु आज तसं पाहिलं गेलं तर आज अमित भाऊ तानाजी सोनवणे यांनी देखील भारतीय जनता पार्टीतून जो आहे तो उमेदवारी अर्ज भरला होता। हे देखील त्या ठिकाणी अनेक वर्षापासून या जिल्हा परिषदेच्या गटामध्ये खरं तर त्यांचं सुद्धा काम चांगल्या पद्धतीने आहे, त्यामुळे त्यांचं देखील वर्चस्व या गटामध्ये आहे। त्यांनी देखील सध्या आता माघार घेतली आहे आणि आज विकास नाना गायकवाड यांना देखील आज पाठिंबा दिलाय। भाऊ काय सांगाल, खरं तर तुम्ही देखील वर्षानुवर्ष या जिल्हा परिषदेच्या गटामध्ये अनेक वर्षापासून कामकाज करताय, काय सांगाल आज तुम्ही विकास नाना गायकवाड यांना पाठिंबा दिलाय, काय सांगाल? तुम्ही देखील भारतीय जनता पार्टीशी एकनिष्ठ आहात। गेली 25 वर्ष भारतीय जनता पार्टीशी मी एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून काम करीत आहे। हे आपण सर्व पत्रकार मित्र पाहत आहे की स्वर्गीय गिरीश बापट साहेब ज्यावेळेस पालकमंत्री होते तेव्हापासून प्रत्येक गावामध्ये निधी कसा पोहोचवता येईल या दृष्टीने मी विचार करत होतो आणि आजच जसं पक्ष आदेश येतो त्याप्रमाणे आज आपण पक्ष शिस्तीचा पक्ष, आपण ज्या पक्षाला आपण पूर्ण दिल्लीपासून गल्लीपर्यंत भारतीय जनता पार्टी पोचलेली आहे आणि एकनिष्ठता काय असते आज नानांनी पाहिलं असेल की मला पक्ष आमचे वसंत डावखरे साहेबांचे चिरंजीव जे आमचे गुरुवारी आहेत निरंजन डावखरे साहेब यांचा फोन आला। त्यांनी मला सांगितलं की पक्षनिष्ठा ही महत्त्वाची आहे। आमचे प्रदीपदादा कंद असतील, त्यानंतर संदीपबाबा भोंडवे असतील, आमचे सचिन नाना असतील, तुम्हाला सांगण्याचं तात्पर्य केंद्रीय मंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ असतील, यांनी सुद्धा माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला फोन केला आणि पक्षाने दिलेल्या उमेदवाराबरोबर तुम्ही पूर्ण वेळ काम करा असा आदेश मला पक्षाने दिला आणि त्याचप्रमाणे मी आता पुढे जसं विकास नाना नावातच विकास लपलेला आहे, जसा मी नेहमी सांगतो की ह्या भागातला विकास जो मी करणार होतो ते विकास नाव घेऊनच आता आम्ही दोघं मिळून पुढे करू हा शब्द मी तुम्हाला सगळ्यांना देतो। आणि माझ्या खालोखा म्हणजे पंचायत समिती गणामध्ये माझे मित्र संपत साकूर यांच्या मिसेस असतील, इथं दीपकजी खैरे आहेत, त्यांनी विशेषतः सर्वसामान्य शेतकऱ्यापर्यंत पाणी कसं पोहोचेल याचं एक उत्तम उदाहरण नाना आणि दीपकजी यांनी दिलेलं आहे। त्यामुळे पक्षाची एकनिष्ठ राहणारा कार्यकर्ता हा काय असतो याचं एक उत्तम उदाहरण मला निर्माण करायचं होतं। त्यामुळे आज मी माझी मोठा काळजाचा दगड ठेवलेला असतो की आपण इतक्या वर्ष तयारी करतो आणि कुठेतरी थांबावं लागतं, पण चांगल्या माणसासाठी थांबलो याचा एक आनंद नाना नक्की माझ्याही मनात राहील आणि तुमचा विजय हा 100% नावातच लपलेला आहे। त्यामुळे मी तुम्हाला सांगतो की पुढे 7 दिवसामध्ये पक्ष संघटना असेल, पक्षाचे बूथ प्रमुख असतील, सर्वच एकजुटीने आता पुढे काम करतील एवढं मी तुम्हाला सांगतो। तुम्ही देखील या गटामध्ये अनेक वर्षापासून काम करत आहे, तुम्ही म्हटलातच, परंतु त्याच मतदारांना आता काय सांगताय तुम्ही? कारण सध्या आता तुम्ही विकास नाना यांना पाठिंबा देताय, त्या मतदारांना काय सांगताय? नाही, मी या निमित्त एकच सांगतो, नाना आपण हिंदुत्वाचा विचार जो घेऊन आपला पक्ष चाललेला आहे आणि आपल्याच मतदारसंघामध्ये संभाजी महाराजांची समाधी आपल्याच मतदारसंघामध्ये आहे, कान्होरान महाराजांची समाधी आपल्या मतदारसंघात आहे, पाबळमध्ये जैन समाजाचं जैन मंदिराचं जे काम असेल किंवा तिथला विकासाचा जो अजेंडा असेल तो आमच्या पक्षाच्या वतीने नेहमीच पुढे आम्ही नेऊ ह्याच शब्द तुम्हाला मी देतो। आणि आमच्या पक्षाचं काम हे शिस्तबद्ध आहे। जसं आम्ही पुणे महानगरपालिकेत मुरली अण्णांच्या माध्यमातून विजय खेचून आणलाय, तसाच महेशदादा लांडगे असतील, मुरली अण्णा असतील, प्रदीपदादा असतील, यांच्या माध्यमातून आम्ही निश्चितपणे जिल्हा परिषद जिंकल्याशिवाय राहणार नाही हा शब्द तुम्हाला मी ह्या माझ्या मुलाखतीमध्ये देतो। खरं तर आता हे तिन्ही उमेदवार रिंगणात आहेत, यांच्या आता प्रचारामध्ये तुम्ही सुद्धा आता उद्यापासून सहभागी होत आहे? उद्यापासून नाही, मी पक्षाचं काम सतत करत होतो, पण एक प्रबळ दावेदार जसा समजला जातो की बाबा आपण लढायचंय, पण मी तुम्हाला आजही सांगतो, हे बघा, हे कमळ माझ्या छातीला लावलेलंच होतं। म्हणजे सांगायचं तात्पर्य काय, मी इच्छुक होतो म्हणून आता आमचे सरचिटणीस असतील यांनी मला वेळोवेळी मार्गदर्शन केलं की चिन्ह हे कधी विसरायचं नाही। म्हणजे माझं पक्षाचं काम चालू होतं, मी अपक्ष हा प्रेमाखातीर लोकांना आता एबी फॉर्म मिळाला नाही तर तो अपक्ष म्हणून समजला जातो, म्हणून काही काळ तो अपक्ष म्हणून राहिला, पण हे कमळ नेहमी छातीला लावलेलं आहे हे तुम्हाला मतदानात दिसून येईल। हेच कमळ सध्या म्हणजे विजयाच्या स्वरूपात हे सगळं दिसून येईल।
विजय विजय हा ठरलेला, तर ज्या दिवशी समजा पक्षाच्या प्रमुखांनी जो निर्णय घेतला त्या निर्णयात सगळ्यांनी होकार दिलेला आहे. तुम्हाला गुलाल घेतल्याशिवाय आमचे उमेदवार आणि त्याच त्यांच्या समवेत आता 7 दिवस मी नक्की असणार आहे, हे तुम्हाला सांगतो. तिन्ही उमेदवार विजयी होतील. तिन्ही तुमच्याकडे खरं तर म्हणजे एकनिष्ठ आहेत, एकनिष्ठ तुम्ही राहिलात भारतीय जनता पार्टीमध्ये, त्याच्यामुळे तुमच्यावरती सुद्धा आता खूप जबाबदारी मोठी आहे आणि तिन्ही उमेदवार सध्या आता रिंगणात आहेत. त्याच्यामुळे तुम्ही देखील तिन्ही उमेदवारांच्या पाठीची खंबीरपणे उभा राहता. त्याच्यामुळे तिन्ही उमेदवारांच्या प्रचारात तुम्ही दिसणार. 100% दिसणार आहे. मी ज्यांच्याकडे 2007 ते 2023 पर्यंत त्यांच्याकडे सचिव म्हणून काम केलं, ते खासदार होते, पालकमंत्री होते, कॅबिनेट मंत्री पर्यंत त्यांची झेप होती, असे माझे गुरुवर्य गिरीश बापट साहेब नेहमी सांगायचे. त्यांची डायरी माझ्याकडे आहे. आज मला जबाबदारी मिळाली, आता त्या डायरीत लिहिलंय बघा, कामाचे नियोजन करा व नियोजनाप्रमाणे काम करा. आजच सकाळी नानांची आमची भेट झाली. बूथ रचनेपासून मी नानांना सुरुवातीला जॉईन झालो, म्हटलं पहिली आपली बूथ रचना आपण काम करणार आणि मी तिन्ही उमेदवाराच्या प्रचाराला 24 तास उपलब्ध असणार आहे, हे निश्चित. तुम्हाला बघण्यातच येईल. निश्चित. खरं तर तसं बघायला जर गेलं तर आपण जर पाहिलं अमित भाऊ सोनवणे हे गेल्या कित्येक वर्षापासून या पाबळ आणि केंदू गटामध्ये साधारणतः आपण पाहतो की निवडणुकीच्या सामोरे जात होते, परंतु त्यांनी आता विकासनाना गायकवाड आणि हे सगळे तिन्ही उमेदवार आहेत त्या ठिकाणी सध्या आता त्यांना पाठिंबा दिलेला सध्या आता पाहायला मिळते. नाना, खरं तर कसं पाहताय आता तुमची खरं तर ताकद वाढली आहे, जे उमेदवार आहेत त्यांनी सुद्धा आता माघार घेतली, तुम्हाला पाठिंबा दिलाय, काय सांगाल? आम्ही या ठिकाणी कोणत्या पक्षात काम करत नव्हतो. 8 वर्ष आम्ही या भागात सामाजिक सेवा केलेली आहे. समाजसेवेच्या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत पोहोचलेलो आहे. मायबाप जनतेच्या डोळ्याचं अश्रू पुसण्याचं काम गेली 8-10 वर्ष आम्ही करतोय आणि आम्ही अनेक पक्षांकडे त्या ठिकाणी उमेदवारीची मागणी केली होती. परंतु आम्हाला भारतीय जनता पार्टीमध्ये आमच्या सर्व सहकाऱ्यांना न्याय मिळाला आणि आमच्या गावातून दोन्ही उमेदवारी त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने दिल्या. परंतु देत असताना सगळ्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेतलं. परंतु आमचे अमित भाऊ सोनवणे यांनी देखील खूप त्या ठिकाणी प्रयत्न गेली 5 वर्ष या भागामध्ये काम करत होते, लोकांच्या सुखदुःखात जात होते. परंतु पक्षांनी ज्यावेळेस उमेदवारी देत असताना पक्षाने काही पद्धतीनं सगळा विचार सर्वे केला जातो आणि त्या माध्यमातून एक दिशा पक्षांनी ठरवली की त्या माध्यमातून उमेदवारी देत असतात. उमेदवारी देत असताना आम्हाला देखील काही त्यांनी सांगितलं होतं की काही वेळ अशी येईल की तुम्हाला त्यावेळेस थांबायचं म्हटलं तर थांबता आलं पाहिजे. आम्हाला देखील त्या ठिकाणी सांगितलं होतं. परंतु ज्या वेळेस पक्षाने आम्हाला उमेदवारी दिली त्यावेळेस आम्ही ह्या भारतीय जनता पार्टीच्या परिवारामध्ये आलेलो. आम्ही या परिवारात आल्यानंतर अनेक कार्यकर्ते त्या ठिकाणी एकत्र येऊन आम्ही भावंडाप्रमाणे एक विचारानं त्या ठिकाणी काम करायचं ठरवलं. अमित भाऊ सोनवणेंशी माझी जेव्हा भेट झाली त्यावेळेस मला त्यांच्या कामाची गेली अनेक वर्ष व्यक्ती काम करतोय, तरुण चेहरा आहे आणि लोकांमध्ये तो उठणारा बसणारा कार्यकर्ता आहे. सामान्य कुटुंबाच्या घरामध्ये जाऊन बसणारा आपल्या घरातले लेकरू म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि तो व्यक्ती जर आपल्याला पाठिंबा देत असेल, पक्षाची निष्ठा कशी असावी तर उत्तम उदाहरण म्हणजे अमित भाऊ आहे. पक्षाचा सगळा प्रोटोकॉलप्रमाणे त्यांना कॉल गेला आणि त्यांना सांगितलं की पक्षाचं तुम्हाला काम करायचं आहे. पक्षाला मानणारे हे कार्यकर्ते, पक्षनिष्ठ असणारे कार्यकर्ते आणि त्यांनी पक्षावरनी सांगितलेल्या नेतृत्वावरती त्यांनी विश्वास ठेवला आणि आमच्यासारख्या सामान्य कुटुंबाला उमेदवारी दिलेली आहे. अमित भाऊंना बी माहिती आहे, आम्ही बी या समाजामध्ये एक चांगल्या प्रकारचं काम केलेलं आहे. मग विश्वासात घेऊन आम्ही दोघांनी बी त्या ठिकाणी सकाळी भेटलो, ठरवलं की येणाऱ्या काळामध्ये एक मोठा भाऊ म्हणून अमित भाऊंनी आम्हाला शब्द दिला की मोठा भाऊ म्हणून या इलेक्शनमध्ये 7 तारखेपर्यंत जोपर्यंत निकाल लागत नाही, जोपर्यंत गुलाल तुमच्या कपाळाला लागत नाही तोपर्यंत आम्ही प्रयत्न करणार आहे. कारण हे स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांनी घडवलेलं आहे आणि त्या विचारावरती प्रेरित होऊन तुम्ही लोक सगळे काम करतायत. त्या विचारांनी प्रेरित होऊन आम्ही देखील काम करतोय आणि मग येणाऱ्या काळामध्ये ज्या वेळेस खऱ्या अर्थानं बाजीप्रभूंनी जशी खिंड लढवली आणि राजेगडावरती पोचल्यानंतर त्या ठिकाणी शेवटचं त्या ठिकाणी त्यांनी जीव सोडला, त्याचप्रमाणे हे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते देखील आहे त्या विचारांनी काम करणारे, त्या विचारधारेवरती काम करणारे की एखाद्याला शब्द दिला तर तो शब्द पाळता आला पाहिजे. आणि हेच फरक दोन्ही पक्षामध्ये आम्हाला इथं आल्यानंतर, भारतीय जनता पार्टीत आल्यानंतर हे फरक आम्हाला आत्ता जाणवत आहेत. निश्चितच. खरं तर म्हणजे शेवटचा प्रश्न घेतो. विकास नानांचं काम गेल्या कित्येक वर्षापासून या ठिकाणी खरं तर तसं जर बघायला जर गेलं म्हणजे विवाह सोहळे असतील, एक गोरगरीब कुटुंबाला खरं तर एक संसार त्यांचा खरं तर त्यांनी बसवलाय. नागरिकांच्या खरं तर मनामध्ये त्यांनी सुद्धा घर निर्माण केलंय. त्यामुळे निश्चितच कसं पाहताय त्यांचं काम कशा पद्धतीनं आहे तुम्ही देखील जवळून पाहिले?
नाही, नानांच्या माध्यमातून आता जसं तुम्ही म्हटलात की विवाह सोहळा असतील, गोरगरीब जनतेपर्यंत नाना खरंच पोहोचलेले आहेत. ज्यांची लग्न करायची खरंच खर्च करायची तयारी नसते, अशा लोकांपर्यंत नानांनी विवाह सोहळ्यांच्या माध्यमातून, पाहण्यांच्या माध्यमातून कोरोना काळातही नाना पूर्ण वेळ बाहेर होते. मी नानांचा पूर्ण अभ्यास म्हणजे त्यांचं जे अहवाल होता तो वाचन केला, की नानांनी त्यांच्या प्रतिकूल परिस्थितीतून की आपणही मोठे होऊ शकतो. म्हणजे थोडक्यात आमच्या जिल्हा परिषद गट 17 मध्ये जेवढे इच्छुक उमेदवार असतील किंवा इच्छुक उमेदवार जाऊ द्या, जे होतकरू तरुण आहेत, की अण्णांसारखा माणूस जो वर निवडून जर आपण सर्वांनी मिळून दिला, तर रोजगार 100% निर्मिती होऊ शकते, की यांना माहिती आहे, की गरिबी ही काय असते आणि गरीब कार्यकर्त्याला नोकरीचा विषय काय असतो. तो आणि त्याचे घर कसं चालेल याचं उत्तम उदाहरण या नानांच्या माध्यमातून आणि आमचे 2 उमेदवार आहेत, त्यांच्या माध्यमातून रोजगाराला प्राधान्य नाना 100% देतील. तुम्हाला सांगतो, विवाह सोहळा तर हा नानांच्या गोरगरीब घरामध्ये लग्न सोहळा झालेच पाहिजे. हा त्यांचा प्रथम कार्यक्रम आहेच. पण आत्ता तुम्ही पाहत असाल, की बेरोजगारीचा जो प्रमाण आहे, तो आपल्या गटामध्ये किती कमी करता येईल याचं 100% आमचे तिन्ही उमेदवार 100% करतील. कोरोनाच्या काळामध्ये ज्यावेळेस आम्ही आपटे, वाजेवाडी आणि वडू या ठिकाणी कोरोनाचं महामारीचं संकट आलं होतं, त्यावेळेस अनेक किट वाटले गेले. किराणा किट त्या ठिकाणी वाटले गेले. गावगाड्यात जाऊन शिक्षकांच्या माध्यमातून त्या गरजू कुटुंबाला शोधलं आणि त्यावेळेस आम्ही गावगाड्यात जाऊन ते किट वाटले. त्यावेळेस मी 2 दिवसापूर्वी मीडियावरती फोटो पाहिले. तर अमित दादांच्याच हस्ते माझा त्या ठिकाणी किट दिल्याबद्दल त्यांनी त्या ठिकाणी सन्मान केला आणि मी त्या फोटोमध्ये त्यांच्याबरोबर आमचा फोटो होता. तो आम्ही पाहिला. त्यावेळेस वाटलं, की ही व्यक्ती 100% आमच्यासारख्या कार्यकर्त्याला पाठिंबा देते आणि आज जो आमच्यावरती त्यांनी आमच्या उमेदवारी जो विश्वास ठेवलेला आहे, त्याला पुढे येणाऱ्या काळामध्ये कोणत्याही कार्यकर्त्याला अन्याय आम्ही केला जाणार नाही, ह्या शब्द या ठिकाणी आम्ही देतोय. अमित भाऊंनी आमच्यासाठी जो मोठेपणा या ठिकाणी दाखवलेला आहे, आपल्या केलेल्या कामातून आज थांबायचा निर्णय जरी घेतला असेल, तरी येणाऱ्या काळात अशा कार्यकर्त्यांना ताकद देण्याची काम खऱ्या अर्थानं आमच्या वरिष्ठ नेते मंडळींना आम्ही सांगून, आम्ही एक कार्यकर्ता आहे, आम्हाला उमेदवारी दिली म्हणजे आम्ही लगेच नेते होणार नाही किंवा कोणतं नाही. आमच्यापेक्षा आमच्या कार्यकर्त्याला आम्ही मान सन्मान दिल्याशिवाय राहणार नाही. हा शब्द अमित भाऊंना आम्ही दिलेला आहे सकाळी आणि त्यामुळे त्यांनी आज माघारी घेण्याचा निर्णय घेतलेला, एवढा चांगला निर्णय खऱ्या अर्थानं ह्या भागातल्या सामान्य जनतेचा विश्वास जिंकण्याचं काम या अमित भाऊंनी केलेलं आहे. त्यांना आम्ही खऱ्या अर्थानं तुमच्या न्यूजच्या माध्यमातून त्यांचे आभार मानतो आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही सोबत एकत्र एक कुटुंब म्हणून या पक्षामध्ये काम करू. आज तसं जर बघायला गेलं तर अमित भाऊ सोनवणे यांनी देखील भारतीय जनता पार्टीतून उमेदवारी अर्ज दाखल केला होता, परंतु त्यांनी खरं तर आज एक भारतीय जनता पार्टीची एक निष्ठ होते, त्याच्यामुळे त्यांनी एक पाऊल पाठीमागे घेत आता विकास नाना गायकवाड यांना देखील आता पाठिंबा दर्शवला. त्यामुळे निश्चितच पाबळ आणि केंदूर या जिल्हा परिषदेच्या गटातून भारतीय जनता पार्टीची निश्चित ताकद वाढलेली सध्या आपल्याला पाहायला मिळून येते. अशाच नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपला आवाज नेटवर्कला अपडेट राहा. आपला आवाज नेटवर्कसाठी विकास चौधरी, पाबळ, केंदूर.